मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथे पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आला, तर एक जण गंभीर जखमी झाला। ही घटना सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:15 सुमारास घडली। कामती पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। मृत व्यक्तीचे नाव दत्ता नरसू बागल, वय 38, राहणार वडदेगाव असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समाधान महादेव जाधव, वय 25, राहणार इंचगाव असे आहे। आरोपींची नावे मंगेश सुरेश डोंगरे आणि समर्थ संजय जगताप, दोघे राहणार वडदेगाव अशी आहेत। फिर्यादी विठ्ठल नरसू बागल, वय 31, राहणार वडदेगाव यांच्या तक्रारीवरून कामती पोलीस ठाण्यात भादेवी कलम 103(1), 109(1), 115(2), 131, 351(2), 352, 3 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार फिर्यादी विठ्ठल बागल यांच्या शेतातील कामगार महादेव गुंडू याने आरोपी मंगेश डोंगरे यांच्याकडे पैसे मागितले होते। यावरून दोन्ही आरोपींनी दत्ता बागल यांना शिवीगाळ केली आणि तुला आज जिवंतच ठेवत नाही अशी धमकी दिली। त्यानंतर त्यांनी धारदार चाकूने दत्ता बागल यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले। या हल्ल्यात दत्ता बागल गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू पावले। दरम्यान भांडण मिटवण्यासाठी धावून आलेले दत्ताचे भाचा समाधान महादेव जाधव यांच्यावरही आरोपीने चाकूने वार केले। त्यात समाधान जाधव गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दत्ता बागल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून आज 28 एप्रिल 2026 रोजी शवविच्छेदन होणार आहे। घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली। या घटनेने संपूर्ण वडदेगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a